ताज्या व ठळक नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। नमस्कार। आज आपल्या बारामती झटका या न्यूज चॅनलमध्ये अपंग प्रहार संघटनेचे गोरख जानकर आलेले आहेत। त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हलगीनाथ आंदोलन केले होते। त्यात त्यांनी कोणत्या मागण्या केल्या होत्या हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। नमस्कार। माननीय आमदार बच्चूभाऊ कडू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय सौभाग्यवती सोलापूर जिल्ह्याच्या महिला अध्यक्ष संजीवनीताई बारमुळे यांच्या नेतृत्वाखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो अपंग बांधवांना घेऊन आंदोलन केले। या आंदोलनामध्ये प्रामुख्याने मागणी होती की आमची 2 ऑक्टोबर 2018 पासून ऑनलाईन सर्टिफिकेट बंद होते ते चालू करणे। दुसरी मागणी आमची अशी होती की 3% आणि 5% जो ग्रामपंचायतीचा निधी अपंगासाठी खर्च करायचा आहे तो अपंगाचा निधी खर्च करावा। परत नंतर आमची अशी मागणी होती की ज्या अपंगांना घरकुल नाही हे घरकुलाची एक मागणी होती। यानंतर सोलापूरला अपंग भवन जिल्ह्याच्या ठिकाणी अपंग भवन बांधण्यात यावे, ह्या अपंग भवन बांधण्यात यावे यासाठी एक मागणी केली। तसेच अपंगांची जी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होणारी हेळसांड आहे हे हेळसांड थांबावी आणि अपंगांना न्याय मिळावा अशा विविध प्रकारच्या 11 मागण्या आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मांडण्यात आल्या होत्या। तर त्यापैकी आपल्या कुठल्या मागण्या मान्य झाल्या आहेत? आता त्या मागण्यापैकी त्यांनी कालच डीन साहेब आणि सिव्हिल सर्जन साहेब यांना बोलावले होते। समोर 1 तासाच्यात निर्णय देतो म्हणाले साहेब आणि 1 तासाच्यात खरोखर त्यांनी म्हणजे जिल्हाधिकारी साहेबांचे आभार मानायला हरकत नाही की त्यांनी अधिकारी बोलवले आणि आम्हाला तसे लेखी पत्रही दिले की तुमचे ऑनलाईन सर्टिफिकेट 2 तारखेपासून चालू होईल। म्हणजे आजपासून ते सर्टिफिकेट चालू करण्यास त्यांनी पूर्ण परवानगी दिली आलेली आहे। 3% आणि 5% हा निधी ग्रामपंचायत नगरपंचायत यांच्या उत्पन्नातून 3% आणि 5% असा निधी आहे। हा निधी सर्व विभागाला आम्ही त्वरित कळवून हा निधी अपंगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू असेही लेखी आश्वासन माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी दिले। काल आपण जे सोलापूर जिल्हा कार्यालयासमोर हलगीनाथ आंदोलन केले त्यात तुम्हाला जे यश मिळालेले आहे त्याबद्दल मी आपले अभिनंदन करते। आणि आज आपण आमच्या बारामती झटका न्यूज चॅनलमध्ये येऊन आपल्या आंदोलनाबद्दल जी माहिती दिली त्याबद्दल मी धन्यवाद मानते। धन्यवाद। कॅमेरामन शिवम कांबळेसह रजनी साळवे, बारामती झटका।
Thank you.